नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे लोंढे OSC। मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.2 मधला सेकंड पार्ट बघणार आहे। फर्स्ट पार्ट आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता, तर पार्ट 2 मध्ये काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केले त्यांचे खूप खूप आभार। सुरू करूया प्रॅक्टिस सेट 8.2 पार्ट 2। तर मित्रांनो, इथे बघा ट्रिग्नोमेट्री रेशो टेबल मी इथं आधीच लिहून घेतलेला आहे जेणेकरून आपला वेळ वाचावा। प्रॅक्टिस सेट 8.2 मधले क्वेश्चन नंबर 2 आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ। आता आपलं 1 बाय 1 एक व्हॅल्यू फाइंड करायची आहे। ओके, तर हे इक्वेशन आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू फाइंड करायचं आपल्याला आणि त्यांच्या जे व्हॅल्यूज अँगलच्या या टेबलमध्ये दिलेले आहेत। मग सगळ्यात पहिले आपण काय करणार बघा, इथं यांच्या व्हॅल्यू लिहून घ्यावी लागेल। क्वेश्चन काय दिलं आहे, फाइंड 5 sin 30 प्लस 3 tan 45। आता sin 30 ची व्हॅल्यू आपल्याला शोधावं लागेल। मग सगळ्यात पहिले आपण शोधूया sin 30। सो sin 30 किती आहे आपलं बघा इथं, तो साईनमध्ये 30मध्ये किती आहे, व्हॅल्यू किती आहे अँगल 30 ची 1/2। सो इथं आली 1/2। त्याच्यानंतर tan 45। सो tan 45 ची व्हॅल्यू आपण लिहिणार। ओके, tan 45 डिग्रीची। सो इथे आहे tan रेशो बघा, tan दिला आहे आणि 45 किती दिली ते व्हॅल्यू 1। सो इथं आपण लिहिली। आता ही व्हॅल्यू आपण पुटअप करूया। सो क्वेश्चनमध्ये दिलेल्यानुसार 5 लिहिलेलं, sin 30 ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे बघा 1/2, ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार, प्लस 3 लिहिले इकडे बघा, इक्वल साइन करून घेऊया आपण इथे। ओके, क्वेश्चनच्या सुरुवातीला 3 tan 45 आहे, 3 लिहिलं, tan 45 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1। सो आपण ते ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू पुटअप करणार। आता याच्यानंतर आपण याला सॉल्व करणार। सॉल्व कसं करणार बघा, हा ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट आहे म्हणजे इथं कोणतं साईन आहे, मल्टिप्लाय साईन आहे, बरोबर ना। म्हणजे हे जर समजा आपल्याला असं लिहायचं आलं तर आपण असं सुद्धा लिहू शकतो। ओके, तर इथं आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार। तर मल्टिप्लिकेशन साईन म्हटल्यानंतर हा 5 1ला मल्टिप्लाय होणार, इथे 2 ॲज इट इज राहील, म्हणजे 5 1 जा 5। ओके, 2 ॲज इट इज प्लस 3 1 जा 3। आता याला सॉल्व करायचं आहे। मी हा खालचा क्वेश्चन पुसून घेतो बिकॉज आपल्याला थोडंसं स्टेप्सला जागा पाहिजे आहे। इथे बघा 3ला डिनॉमिनेटर काहीच नाही आहे, तो आपण 1 कन्सिडर करू शकतो आणि इथं आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार। तर कसं करणार क्रॉस मल्टिप्लाय बघा, सगळ्यात पहिले स्टेप्स लक्षात ठेवा, 5 ने 1ला मल्टिप्लाय होईल, त्याच्यानंतर 2 ने 3ला मल्टिप्लाय होईल आणि पुन्हा मग 2 ने 1ला मल्टिप्लाय होईल, म्हणजे 3दा करायचं क्रॉस मल्टिप्लायमध्ये। मग सगळ्यात पहिले बघा 5 1 जा इथं आपण लिहूया 5 प्लस 3 2 जा 6, 2 1 जा 2। आता यांचं ॲडिशन करूया, 5 प्लस 6 11, 11/2। सो आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे 11/2। सगळ्यांनी लिहून घ्या। आपण आता पाहणार आहे क्वेश्चन नंबर 2। सो क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे, ओके, 4/5 tan स्क्वेअर 60। ओके, मी इथे लिहितो 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस क्वेश्चन दिले तुम्हाला 3 sin स्क्वेअर 60 डिग्री, 3 sin स्क्वेअर 60 डिग्री। लेट मी चेक वन मोर टाइम। ओके बघा 4/5 tan स्क्वेअर 60 प्लस 3 sin स्क्वेअर 60। ओके, क्वेश्चन बरोबर आहे, टेक्स्टबुक ठेवला आहे बाजूला मी, तुम्ही सुद्धा टेक्स्ट ओपन करून ठेवा। आपण आता याच्यामध्ये व्हॅल्यू भरूया। मग सगळ्यात पहिले व्हॅल्यू भरण्याआधी काय करावं लागेल, तुम्हाला त्यांच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू शोधावे लागतील। मग tan 60 आहे, सो इथं बघा tan 60 आपण लिहून घेऊया। tan 60 किती व्हॅल्यू आहे, tan, ओके, रेशोमध्ये tan आणि इथं अँगल 60 आहे, किती व्हॅल्यू आहे √3। सो इथं आपण लिहिलं √3। त्याच्यानंतर sin 60 ची व्हॅल्यू आपण लिहूया, sin 60 ती किती व्हॅल्यू आहे, साईन बघा रेशोमध्ये साईन, ओके, आणि 60 इथं अँगल आहे किती आहे √3/2। सो आपण इथं आहे ना √3/2। सो या व्हॅल्यू इथं आपण भरल्या। ओके, थोडंसं इथं जरा शेडिंग दिसतंय। ओके, आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू भरूया। व्हॅल्यू कसं भरणार आपण बघा, 4/5 ॲज इट इज आपण लिहिलं, ठीक आहे। tan स्क्वेअर 60 आहे, सो tan 60 ची व्हॅल्यू किती आहे √3 आहे। सो आपण इथे येणार ब्रॅकेटमध्ये √3 आणि मग त्याचं काय होणार स्क्वेअर, प्लस इथं आपण लिहिणार 3 sin स्क्वेअर 60, sin 60 ची व्हॅल्यू दिली √3/2, ते ब्रॅकेटमध्ये आपण येणार √3/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, बिकॉज इथं स्क्वेअर तुम्हाला दिलेलं आहे। आता आपण कसं करणार बघा, इथं 4/5 आपण ॲडिट दिलं, ओके, √3चा स्क्वेअर। आता कसं असतं माहिती आहे विद्यार्थ्यांनो, हे बघा तुम्हाला सांगतो √3चा स्क्वेअर कसा असतो बघा। आता जेव्हा आपण 3चा स्क्वेअर करतो तर आन्सर येतं 9, पण जेव्हा √3चा स्क्वेअर करतो त्याचा आन्सर 3च लिहायचं असतं।
ओके. आता हे असं का, बिकॉज √3 आपण स्क्वेअर केलं, √3 × √3, सो 3 3 जा 9 येतो. ओके, √9 आणि त्याचा स्क्वेअर रूट काढला तर 3. तर लक्षात ठेवायचं √3 मधले कोणतीही व्हॅल्यू असेल, √3 √2 √5 √11 त्याचा स्क्वेअर विचारला तर तीच संख्या लिहायची असते. सो इथं आपण काय करूया, √3 ॲज इट इज येईल, हे मल्टिप्लाय फॉर्ममध्ये आहे. ओके, मग आपण इथं पुन्हा 3 असं लिहू शकतो किंवा मल्टिप्लाय इथे आपण देऊ शकतो किंवा आपण ब्रॅकेट करू शकतो. प्लस इथं 3 लिहिलं, पुन्हा इथं बघा √3चा स्क्वेअर आला, तो किती करणार आपण, √3चा स्क्वेअर 3 करणार. ओके, आणि 2चा स्क्वेअर आपण किती करणार, 4 करणार. अंडरस्टूड. ठीक आहे. आता आपण बघूया पुढे आपण कसं करणार याला. तर आता मल्टिप्लाय म्हटल्यानंतर काय होणार मित्रांनो, तर मल्टिप्लाय होऊन जाईल. तर 4ने 3ला मल्टिप्लाय होईल, 4 3 जा 12. ओके, आणि 5 जो आहे ॲज इट इज येईल इकडं फ्लाय, इथं प्लस 3 3 जा 9 9 लिहिलं आणि 4 ॲज इट इज. ओके, सो इथं आलं 12/5 प्लस 9/4. आपण कंटिन्यू करूया. इथं या बाजूला मी एकदा पुन्हा लिहून घेतो, इथं तुम्हाला दिसायला 12/5 प्लस 9/4. ओके, आता इथं बघा हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. डिनॉमिनेटर इक्वल आहे का, नाही आहे. डिनॉमिनेटर इक्वल असेल तर आपण क्रॉस मल्टिप्लाय करून त्याला सॉल्व करणार. आणि आत्ताच मी तुम्हाला मेथड सांगितली कशी, 12ने 4ला आधी मल्टिप्लाय होईल, त्याच्यानंतर 5ने 9ला मल्टिप्लाय होईल आणि पुन्हा 5ने 4ला मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. सो ओके, 12 4 जा 48 12 चौक 48, त्याच्यानंतर 9 5 जा ओके म्हणजे 9 5 45. ठीक आहे, आणि इथं 5 चौक 20 5 4 जा 20. दोघांचं ॲडिशन करून घेऊया. ॲडिशन कसं होणार येतं बघा, 48 प्लस 45. ओके, सो 8 आणि 5 13, हात चालू 1 4 4 8 आणि 1 9 93 आलं. सो 93/20. ओके, हे आलं आन्सर. आता तुम्ही म्हणाल सर याला अजून आपण श्रिंक करू शकतो का, आपण याला आपण शॉर्ट करू शकतो का. तर कसं आहे, याला आपण शॉर्ट करू शकत नाही, बिकॉज इथं 20 आहे, इथं 93 आहे, डिवाइड होणार नाही. सो ही व्हॅल्यू अशीच राहील. तर सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे दोन्ही लिहून घ्या. आपण पाहूया पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बोर्डवर आपण लिहिला आहे बघा, सॉल्व करूया. क्वेश्चन आहे 2 sin 30 प्लस cos 0 प्लस 3 sin 90. मग सगळ्या व्हॅल्यू आपण लिहून घेऊया टेबलचा यूज करून. sin 30 व्हॅल्यू आपण शोधूया. sin 30 बघा, रेशोमध्ये साईन, अँगलमध्ये 30, sin 30 किती आहे 1/2. त्यानंतर इथं cos 0 डिग्री, कॉसमध्ये 0 डिग्री किती आहे आन्सर, किती व्हॅल्यू आहे 1. त्याच्यानंतर sin 90, सो sin 90 बघा इथं साईनमध्ये 90मध्ये किती आहे व्हॅल्यू 1. आपण सगळ्या व्हॅल्यू फाइंड करून घेतल्या. आता आपण व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करूया. इज इक्वल टू sin 2 sin 30 किती आहे 1/2. सो आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया 1/2 प्लस cos 0, तो आपण इथं काय केलं, cos 0ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 1 एक्झॅक्टली, प्लस 3 sin 90, सो 3 लिहिलं, ब्रॅकेटमध्ये sin 90ची व्हॅल्यू लिहिली 1, ती आपण 1 लिहिली. ठीक आहे. आता आपण काय करूया, इथं मल्टिप्लाय करूया. इथं ब्रॅकेट आहे तर आपण काय करणार, इथं मल्टिप्लाय करणार. सो 2ने इथं 1ला मल्टिप्लाय करायचं, 2 1 जा 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 ॲज इट इज तसं राहील, प्लस 1 आणि 3 1 जा 3. आता आपण याला डिवाइड करू शकतो, 2 1 जा 2. ओके, म्हणजे इथं 1 आलं, प्लस 1 प्लस 3, ॲडिशन करूया, 1 + 1 2 2 + 3 5. सो आन्सर किती आलं 5 आलं. सो याचा आन्सर 5 आलं बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4 बघा, मी इथे लिहिलं आहे या बाजूला, tan 60/sin 60 प्लस cos 60. ओके, हा क्वेश्चन ज्यांना लिहायचं लिहून घ्या, बिकॉज इथं लिहित असताना हा हाईड होऊन जाईल क्वेश्चन. तर सगळ्यांनी हे बघा, सगळ्यात व्हॅल्यू बघूया. tan 60 बघा, सो tan 60 आपल्याला लिहायचं आहे. tan 60 किती आहे, रेशोमध्ये tan आणि अँगलमध्ये 60 किती आहे व्हॅल्यू √3. त्याच्यानंतर sin 60 बघा, sin 60. ओके, सो sin 60 बघा, sin 60 किती आहे √3/2 अँड देन लास्ट काय आहे cos 60 डिग्री. सो इथं आपण लिहूया cos 60. ओके, सो त्याची व्हॅल्यू किती cos 60ची 1/2. सो ह्या व्हॅल्यू आपण इथं लिहून घेतल्या. आता आपण याच्यामध्ये काय व्हॅल्यू पुटअप करूया. ठीक आहे, इथं थोडंसं सनलाईट पडतं आहे. ओके, मी साईडला आन्सर सॉल्व करतो, प्लीज बघून घ्या सगळ्यांनी. सो 1 बाय 1 व्हॅल्यू भरूया आपण. tan 60 बघा, tan 60 किती आहे √3. तर इथं मी वर लिहिलं न्यूमरेटरमध्ये √3 डिवाइड sin 60 किती आहे √3/2 प्लस इथं cos 60 किंवा किती आहे 1/2. सो इथं आहे 1/2. ओके, आता आपल्याला सॉल्व करायचं आहे.
तर इथं बघा डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला काय दिसतंय की √3/2 + 1/2चं जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वल आहे. सो आपण त्याला काय करणार ॲज इट इज लिहिणार. ओके, एकदा लिहिणार. ओके, आणि यांची काय होणार बेरीज होऊन जाईल, कोणाची अंशांची बेरीज होऊन जाईल. बिकॉज नियम कसा आहे की डिनॉमिनेटर इक्वल असेल तर अंशांची होते बेरीज. सो इथं √3 + 1 होईल. ओके, आणि इथं 2 ॲज इट इज येईल, त्याची ॲडिशन होत नाही, तो कॉमन असतो, तो एकदाच लिहावा लागतो आपल्याला. आणि न्यूमरेटर जे आहे त्याची बेरीज करावं लागते. पण इथं बेरीज होणार नाही बिकॉज ही रूटमध्ये व्हॅल्यू आहे √3 + 1. ओके, आपण ह्या व्हॅल्यूला वर घेऊया. ही व्हॅल्यू जेव्हा वर येईल मित्रांनो तेव्हा ही व्हॅल्यू दिसणार कशी √3. ओके, इथं ही व्हॅल्यू जेव्हा वर येणार खालची √3 + 1/2 ही रेसिप्रोकल होऊन जाईल. 2 येणार वर आणि खाली येणार √3 + 1. आता मल्टिप्लाय कसं √3 ने 2ला मल्टिप्लाय केलं 2√3 येणार. ओके, आणि खाली येतं √3 + 1. सो अशा प्रकारे याचं आन्सर आपल्याला सॉल्व करता येतं. ही याची फायनल व्हॅल्यू आहे. इथं वर खाली काय ॲडिशन होणार नाही आणि वर काही मल्टिप्लाय होणार नाही. सो सर्वांनी हे 2 क्वेश्चन जे आहे ते लिहून घ्या. पाहूया आपण आणखी 2 पुढचे क्वेश्चन नंबर 5 आणि 6. विद्यार्थ्यांनो इथे बघा क्वेश्चन नंबर आपण 5 लिहिला आहे इकडे सगळ्यांनी. क्वेश्चन नंबर 5ची आपण काय करूया सगळ्यात पहिले व्हॅल्यू लिहून घेऊया. तर सगळ्यात पहिले बघा इथं cos 45. सो cos 45 किती व्हॅल्यू बघा cos 45 1/√2. सो इथं आपण लिहिणार 1/√2. त्याच्यानंतर sin 30 जी आहे व्हॅल्यू ती आपण लिहिणार. sin 30ची व्हॅल्यू बघा किती आहे sin 30 किती आहे अगेन 1/. ओके, sin 30 आहे 1/2. ओके, आणि cos आपलं 45 आहे 1/√2. ओके, आता इथे बघा व्हॅल्यू लिहिले आपण. ओके, लेट मी चेक 1 मोर टाईम व्हॅल्यू. ओके, आता इथे काय करूया आपण व्हॅल्यू पुट अप करूया cos 45. सो इथे बघ cos 45 त्याचा स्क्वेअर आहे. सो cos 45 काय आहे 1/√2 आणि त्याचा आपण काय करणार स्क्वेअर. sin स्क्वेअर 30. sin 30 किती आहे बघा व्हॅल्यू sin 30 आपण लिहिली 1/2. सो 1/2 लिहून त्याचं काय करायचं आपण इथं स्क्वेअर करणार. ठीक आहे. सो आता 1चा स्क्वेअर 1 येतो, √2चा स्क्वेअर 2 येतो, 1चा स्क्वेअर 1 येतो आणि 2चा स्क्वेअर किती येतो 4 येतो. ठीक आहे. आता इथं डिनॉमिनेटरमध्ये बघा व्हॅल्यू सेम आहे का नाही आहे, म्हणजे याची व्हॅल्यू सेम आहे का नाही आहे. मग आपण इथं काय करणार क्रॉस मल्टिप्लाय करणार. ओके, सो क्रॉस मल्टिप्लाय कसं करणार इथं आपण 4 1 जा 4, 2 1 जा 2 आणि 4 2 जा 8. ओके, इथं 4 + 6 4 + 2 6 आले. ओके, 8 ॲज इट इज डिवाइड होईल याला यांना इथं बघा 2 ने डिवाइड होईल इथे 2 × 6 आणि 2 × 8. सो आन्सर किती आलं तुमचं 3/4. राईट. ओके, हे आपण असं तुम्ही खाली लिहा. मी का लिहिलं बिकॉज जागा नव्हती, ऑलरेडी क्वेश्चन नंबर 6 लिहून ठेवला होता. आता क्वेश्चन नंबर 6मध्ये बघा आपण काय करूया व्हॅल्यू पुटअप करूया. cos 60 शोधूया आपण cos 60. ओके, सो cos 60 किती आहे बघा आपल्या सगळ्यांनी चेक करूया. इथं cos ओके इथं आहे 60 किती आहे 1/2. ओके, सो cos 60 आपण लिहिणार 1/2. त्याच्यानंतर cos 30 किती आहे बघा cos 30 √3/2. सो इथे आपण लिहिणार √3/2. त्याच्यानंतर मग कोणतं आहे sin 60. इथे असं लिहूया sin 60. ओके, sin 60 किती आहे इथं साईनमध्ये 60मध्ये √3/2. ओके, आणि इथं लिहूया आपण sin 30. ओके, sin 30 किती आहे इथं sin 30 बघा 1/2. राईट, लिहिलं सगळ्यांनी. ओके, आय होप तुम्हाला सगळं समजते व्यवस्थित. ओके, बिकॉज काही जरी अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आपण त्याचा आन्सर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊ. ओके, चला आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू भरायची आपल्याला. थोडी इथं जागा कमी आहे, आपण डायरेक्ट इथं लिहायला स्टार्ट करूया. ओके, आता इथे बघा काय दिसेल तुम्हाला cos 60 किती आहे 1/2. सो वी विल राईट हिअर 1/2 इंटू मल्टिप्लायमध्ये बघा इंटू cos 30 किती आहे √3/2. सो इथं येईल आपण √3/2. ओके, प्लस साईन आहे सो प्लस साईन लिहिला बघा इथं आपण. ओके, त्याच्यानंतर करेक्ट करूया sin 60 बघा sin 60 किती आहे √3/2. सो अगेन इथं √3/2 इंटू बघा sin 30 किती आहे इथं 1/2. सो इथं आपण लिहिलं 1/2. सो या पद्धतीने आपण याच्यामध्ये व्हॅल्यू भरले. आता याला सॉल्व करूया. आता मल्टिप्लाय साईन म्हटल्यानंतर समोरासमोर मल्टिप्लाय होऊन जाईल. याला बघा √3 × 1 √3 2 2 जा 4 प्लस √3 × 1 √3. ओके, 2 2 जा 4. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं का तर नाही करायचं बिकॉज याचा डिनॉमिनेटर सेम आहे. सो डिनॉमिनेटर एकदाच आहे तो लिहून घ्यायचा आपण
आणि इथं √3 + √3 याची ॲडिशन करायचं आपल्याला. सो इथं कोएफिशियंट 1 मानूया. इथं आपण 1 + 1 2, सो हे आलं 2√3 आणि पुन्हा या 2ने 4ला डिवाइड होईल. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. सो आपला आन्सर किती आलं √3/2. ठीक आहे. पाहूया आपण आता पुढचे 2 क्वेश्चन उरले आहे क्वेश्चन नंबर 3 मधले. ते झाले म्हणजे प्रॅक्टिस सेट 8.2 कंप्लीट होऊन जाईल. आपला पार्ट 2 सुद्धा कंप्लीट होऊन जाईल. लिहून घ्या सगळ्यांनी. सो आता बघा इथं 2 क्वेश्चन मी बाजूबाजू लिहिलेले आहे. क्वेश्चन काय विचारला, इफ sin θ = 4/5 देन फाइंड cos θ. ओके. आता sin θ ची व्हॅल्यू लिहून cos θ तुम्हाला विचारले. मित्रांनो इथं आपल्याला ट्रिग्नोमेट्री रेशो ऑफ राईट अँगल ट्रायंगल वापरायची गरज नाही, बिकॉज इथं एक तुम्हाला व्हॅल्यू दिली आणि दुसरी विचारलेली आहे. इथं एकापेक्षा जास्त विचारली, जर उदाहरणार्थ tan θ विचारला असं तुम्हाला, तर तुम्ही नक्की ट्रिग्नोमेट्री रेशो ऑफ राईट अँगल ट्रायंगल तुम्ही वापरू शकला असता. परंतु इथं वापरायची गरज नाही, बिकॉज त्याने आपलं काम मोठं होईल. आपण हे पटकन सॉल्व्ह करू शकतो ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी वापरून, जी काय आहे sin² θ + cos² θ = 1. मग इथे बघा, मग सगळ्यात पहिलं आपण काय करूया, sin θ ची व्हॅल्यू लिहूया आपण इथं. sin θ = 4/5. आपण आता लिहूया आयडेंटिटी लिहूया. आयडेंटिटी काय आपली sin² θ + cos² θ = 1. हे 10th ला सुद्धा आहे तुम्हाला. sin θ ची व्हॅल्यू बघा 4/5 आहे. सो 4/5 लिहूया आणि त्याचा काय होणार स्क्वेअर प्लस cos² θ ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, ते आपण तसंच लिहूया. आता याचा स्क्वेअर करूया. 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25. ओके. cos² θ = 1. आता ह्या व्हॅल्यू आपण इथं घेऊन जाऊया, जी प्लसची होणार मायनस. मग इथं काय आहे cos² θ = 1 - 16/25. हा प्लसचा काय झाला मायनस. इथं आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लाय. का, बिकॉज डिनोमिनेटर इथं 1 आहे. ओके. तर 1 आहे, डिनोमिनेटर नाही, त्याला आपण 1 कन्सिडर करणार. ओके. सो सगळ्यात पहिले 1ने 25ला मल्टिप्लाय केलं, 25 × 1 = 25. ओके. 16ने 1ला केलं, 16 × 1 = 16 आणि पुन्हा 25 × 1 = 25. आता 25 मधून 16 जर लेस केलं तर असं किती येतं 9 उरतं, 9/25. आता बघा इथं तुम्हाला cos θ विचारलेला आहे व्हॅल्यू, इथं स्क्वेअर आहे. सो cos² θ आणि इथं पण cos² θ. मग आपण काय करणार, इथं स्क्वेअर हा आपण काउंट टाकणार. कसं, स्क्वेअर रूट काढून. मग समजा आपण याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर cos θ ॲज इट राहतो. ठीक आहे. 9 हा स्क्वेअर रूट कोणाचा आहे 3चा आणि 25 हा कोणाचा आहे 5चा. सो आपला आन्सर किती आलं इथं 3/5. सगळ्यांनी क्वेश्चनचा आन्सर घेऊन घ्या. पाहूया क्वेश्चन नंबर 4. इथे बघा cos θ व्हॅल्यू किती दिली आपल्याला इकडे 15/17 दिले आणि विचारले sin θ. सेम करणार आपण, सेम आपण आयडेंटिटी सेम पॅटर्न वापरणार. मग इथं sin² θ + cos² θ = 1. आता व्हॅल्यू भरूया. sin θ आपल्याला काढायचं आहे, हा असाच आहे ना sin² θ. ओके. cos² θ, कॉसची व्हॅल्यू किती आहे 15/17. त्याचं काय करायचं स्क्वेअर = 1. sin² θ ॲज इट इज आहे ना. 15चा स्क्वेअर 225, 70चा स्क्वेअर 289. ज्यांचे पार्ट असतील त्यांनी लिहा, अदरवाईज ज्यांचे पार्ट नसतील त्यांनी मल्टिप्लाय करून सॉल्व करा. त्याच्यात हा प्लस सहित होणार मायनस. सो sin² θ = 1 - 225/289. तो प्लस आला मायनस. इथं काय होणार क्रॉस मल्टिप्लाय. सो इथं बघा 289 ने 1ला मल्टिप्लाय केलं तर 289 मायनस 225ला 1ला केलं 225/289. आता 289 मग 225 लेस करायचं आपल्याला. सो 9 - 5 4, 8 - 2 6 आलं आणि 2 - 2 0 म्हणजे 64 आलं आणि खाली काय आहे 289. सो इथं आपण काय करायचं, हा sin² जो थिटा आहे हे आपण पुन्हा असंच लिहिते ना sin² θ. ओके. आता हे आपण काय स्क्वेअर रूट काढणार. स्क्वेअर रूट काढलं तर उरलं फक्त sin θ उरलं. आता यांचा स्क्वेअर रूट काढूया आपण. स्क्वेअर रूट 64चं किती आहे 8 आहे आणि 289चं स्क्वेअर रूट येतं 17. सो हे झालं आपलं आन्सर. सो अशा पद्धतीने मित्रांनो ओके तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला नक्की चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनल्सवर येत राहून हे व्हिडिओ बघून अभ्यास करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.